आणि ठिकठिकाणी अतिशय हाय व्होल्टेज अशा प्रकारच्या लढती देखील बघायला मिळणार आहेत। आणि या सगळ्याबद्दल आपण आपल्या विविध रिपोर्टर्सकडून ताजे अपडेट्स जाणून घेणार आहोत। बारामतीतून मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, त्यासोबतच सोलापूर माढा या ठिकाणचे अपडेट देतील आफताब शेख, सातारा सांगली हातकणंगले कोल्हापूर या ठिकाणांसाठी विजय केसरकर आपल्या सोबत असणार आहेत आपले प्रतिनिधी। याशिवाय लातूर धाराशिवमध्ये निशांत भद्रेश्वर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडसाठी वेदांत नेब आपल्याला ताजी अपडेट देतील। सुरुवातीला आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडे। मंदार, अर्थातच केवळ राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेली अशी ही निवडणूक बारामतीची हाय व्होल्टेज लढाई म्हणून मानली गेली। प्रचार ज्या पद्धतीने झाला आपण बघितलं, भावनिक किनार होती, कुठे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, अनेक ठिकाणी टीका टिप्पणी झाली, असं देखील सगळं पाहायला मिळालेलं होतं। कसं वातावरण होतं, काय अपडेट्स बारामतीचे मंदार? अश्विन, सुरुवातीला तू जसं म्हटलास की बारामतीची निवडणूक सुरुवातीपासूनच भावनिक होत गेली आणि अखेरच्या टप्प्यामध्ये हा भावनांचा उमाळा आपल्याला दोन्हींकडे पाहायला मिळाला। खरं तर मोठा शिरस्ता आहे किंवा मोठी परंपरा आहे शरद पवारांच्या या सांगता सभेची, कारण शरद पवार आतापर्यंत फक्त या सांगता सभेच्या माध्यमातून बारामतीच्या लोकांसोबत संवाद साधत होते। मात्र ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी झाल्यामुळे शरद पवारांना देखील आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा पिंजून काढावा लागला। दुसरीकडे अजित पवार तर याच ठिकाणी ठाण मांडून आहेत, स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी इतर ठिकाणी बाहेर जायला देखील अजित पवारांना वेळ मिळाला नाही। आज या दोन सांगता सभा बारामतीमध्ये पाहायला मिळाल्या। शरद पवारांची जी सांगता सभेची जागा आहे ती अजित पवारांनी त्यांच्याकडे घेतली, त्यामुळे शरद पवारांच्या या सांगता सभेसाठी वेगळ्या सभेच्या जागेचं नियोजन करण्यात आलं आणि तिथं हा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला आणि तिथंही सांगता सभा झाली। शरद पवारांनी अगदी मोजकं भाषण केलं, त्यांचा घसा बसल्यामुळे त्यांना फार बोलता आलं नाही। मात्र त्याआधी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची भाषणं झाली। ही सगळी भाषणं भावनिकतेकडे झुकणारी होती। यामध्ये रोहित पवारांनी भावनिक रोहित पवार झाले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आले। आणि दुसरीकडे आपण पाहिलं की अजित पवारांनी भाषणामध्ये रोहित पवारांवरती टीका करताना रोहित पवार हे जाणीवपूर्वक लोकांना भावनिक करत असल्याचं म्हटलं आणि पठ्ठ्यांनी डोळ्यातून अश्रू काढूनच दाखवले अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं। अगदी टोकाचा प्रचार या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळं परवा दिवशी जे मतदान होणार आहे त्या मतदानाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। अश्विन, मंदार आपल्या सोबतच राहा। आपण जाऊया आफताब शेखकडे सोलापूर माढ्याचे अपडेट घ्यायला। आफताब, सोलापूरमधनं प्रणिती शिंदे मैदानात आहेत, तर माढ्यामध्ये रणजितसिंग निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील ही लढत देखील चांगली चर्चेत आहे। तिकडे नेमकी काय परिस्थिती, काय वातावरण तिकडे? आफताब, अश्विन, खरं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्यात राज्याचं लक्ष लागून आहे, कारण सोलापूरमध्ये दोन तरुण आमदारांमध्ये निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळते। कारण महायुतीकडून राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना पक्षानं जे आहे ते उमेदवारी दिलेली आहे। खरं तर प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अगदी सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामुळे प्रचाराला मोठी संधी त्यांना मिळाली आणि आघाडी त्यांनी खरं तर प्रचारामध्ये घेतलेली होती। त्यामुळे गाव वस्त्यांपर्यंत जाऊन प्रणिती शिंदे यांनी मोहल्ल्यांपर्यंत जाऊन प्रचाराचा सभा जे आहे ते घेण्यात असलेल्या कॉर्नर बैठका घेतल्याचं आपलं चित्र पाहायला मिळालं। तर विरोधात राम सातपुते यांनी मात्र दिग्गज नेत्यांच्या सभा त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या होत्या। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथपर्यंत आणि देवेंद्र फडणवीसांपर्यंत अगदी गोपीचंद पडळकरपर्यंत सगळ्यांच्या सभा ज्या आहेत ते राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या होत्या। त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। दुसरीकडे आपण जर बघितलं तर माढा लोकसभाची निवडणूक ही अतिशय रंजक झाली, कारण कालपर्यंत निवडणुका लागेपर्यंत मोहिते पाटील कुटुंब हे भाजपसोबत होतं, मात्र तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती। भाजपनं मात्र संधी त्यांना दिली नाही आणि त्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं आणि धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हातात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळ विरुद्ध मोहिते पाटील कुटुंब अशी निवडणूक माढ्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। तिथं देखील शरद पवारांनी अगदी प्रतिष्ठेची निवडणूक केली। 6 सभा ज्या आहेत ते शरद पवारांनी लगातार या मैदानामध्ये या विधानसभा मंडळांमध्ये घेतलेल्या होत्या लोकसभा मतदारसंघामध्ये। तर तिकडे उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचाराचा जोर माढा मतदारसंघामध्ये लावलेला होता। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस देखील या सगळ्या उमेदवारांनी गाजवलेला आहे। अश्विन, आता आपल्या सोबतच राहा, थेट जाऊया कोल्हापूरला। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापूर सोबतच सातारा सांगली हातकणंगले अतिशय चर्चेत राहिलेले असे हे सामने आपल्याला म्हणावे लागतील। उदयनराजे शाहू महाराजांसारखे दिग्गज एकीकडे मैदानात, त्याचवेळी सांगलीमध्ये 3 पाटलांची लढाई। कोल्हापूर आणि हातकणंगले देखील अतिशय चर्चेमध्ये राहिलेले मतदारसंघ। एकूणात या सगळ्या ठिकाणी नेमकं कसं वातावरण पाहिलंस तू?
अगदी बरोबर आहे अश्विन, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष सातारा, सांगली असेल, हातकणंगले, कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघांवरती आहे. कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्ही बाजूने या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये जोर आहे तो लावलेला आहे. विशेष लक्ष आहे ते या दोन्ही बाजूनी या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली, साताऱ्यामध्ये सभा झाली, त्याचबरोबर अमित शहाची सांगलीमध्ये सभा झाली, योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून दिग्गज नेते या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्ये तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे या ठिकाणी होते. मुख्यमंत्री तर या ठिकाणी 2 ते 3 दिवस या ठिकाणी ठाण मांडून होते. तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीकडून शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या सभा ते या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूरची धुरा सतेज पाटील यांनी एक हाती या ठिकाणी सांभाळलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर सांगलीचा जर विचार केला आपण तर सांगलीमध्ये संजय काका पाटील असतील, विशाल पाटील असतील आणि चंद्रहार पाटील, त्या ठिकाणी संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये ठाण मांडून होते. आणि साताऱ्यामध्ये बघितलं तर अजित पवार यांनी देखील उदयनराजे यांच्यासाठी सभा घेतली. त्यामुळं या चारही लोकसभा मतदारसंघावरती महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोन्ही बाजूने विशेष लक्ष आहे ते दिलेलं आहे आणि याची उत्सुकता आहे ते संपूर्ण राज्याला आहे. अश्विन, विजय आपल्या सोबतच राहा. आपण आता पुढे जाणार आहोत आणि आणखी अपडेट जाणून घेणार आहोत. लातूर आणि धाराशिव संदर्भातले निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत आहेत. निशांत, ओमराजे निंबाळकर, अर्चना पाटील धाराशिवमध्ये, तिकडे सुधाकर शृंगारे, शिवाजी काळगे लातूरमध्ये अशी लढाई पाहायला मिळते. या 2 मतदारसंघांविषयी अश्विन, जी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे त्याच्यामध्ये भाऊबंदकीचा वाद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. कारण सगळं जे फोकस होतं ते त्याच अनुषंगानं झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे चुरस निर्माण झाली होती. आणि ही चुरस असतानाच पुन्हा वेगवेगळे मुद्देही समोर आलेले आहेत. पाण्याचा प्रश्न जो आहे धाराशिवचा तो चर्चेला गेलेला आहे. आणि त्याच बरोबर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे जो प्रश्न आहे तोही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेला आला होता. आणि याच्यामध्ये मागच्या 5 वर्षात कशा पद्धतीने विकास केला गेला याचा जो लेखाजोखा आहे तो ओमराजे निंबाळकर मांडत होते. आणि अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडून विकासाचं जर धोरण आणि राजकारण असंच पुढे चालवायचं असेल तर आम्हाला निवडून द्या अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चुरस निर्माण झाली होती. तर त्याच पद्धतीनं लातूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर राखीव लोकसभा मतदारसंघ आहे. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, नितीन गडकरींची सभा झालेली आहे. आणि प्रियंका गांधी, काँग्रेसकडून प्रियंका गांधीची सभा झाली. आणि त्यानंतर अचानक पद्धतीनं राहुल गांधी इथे मुक्कामालाही राहून गेलेले आहेत. आणि इथे देशमुख कुटुंबियांच्या एकीकडे अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि त्याचबरोबर माजी आमदार दिलीपराव देशमुख यांनी काँग्रेससाठी फळी लढवली होती. आणि त्यांच्या विरोधामध्ये सुधाकर श्रृंगारेंसाठी संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपाची पूर्ण टीम कामाला लागत होती. आणि पाणी, शेतमालाचे भाव हा विषय इथे मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. अज्ञान विरुद्ध विज्ञान हा मुद्दा इथे राबवला गेला आणि निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली. निशांत आपल्या सोबतच राहा. थेट जाऊया कोकणामध्ये, कारण कोकणातली लढाई देखील हाय प्रोफाईल आहे. वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामधली लढाई, तर दुसरीकडे तटकरे आणि अनंत गीते हे रायगडमधनं मैदानात उतरलेत. कोकणामध्ये प्रचाराचा धुरळा कसा पाहायला मिळाला? अश्विन, कोकणातल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या लढाया महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. सुरुवातीला आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना आहे. असा जरी आपल्याला तो सामना दिसत असला तरी खऱ्या अर्थानं जो सामना दिसतोय तो राणे विरुद्ध ठाकरे. कारण या राणेंसाठी आणि ठाकरेंसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आपण बघितलं मागच्या 2 महिन्यामध्ये अनेक सभा या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्या. शिवाय नारायण राणेंच्या बाजूने आपण बघितलं तर राज ठाकरे मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. अमित शहांनी त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी सुद्धा सभा घेतल्या. खरं तर नारायण राणे यांना उशिरा तिकीट जाहीर झालेलं असलं तरी कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल, अधिकाधिक प्रचार सभा घेता येतील त्या दृष्टिकोनातून नियोजन केलं होतं. आणि तशा प्रकारची ताकद दोन्ही बाजूनी म्हणजे विनायक राऊतांच्या बाजूनी महाविकास आघाडी आणि महायुती नारायण राणेंच्या बाजूनी दोन्हीकडनं ही ताकद लावण्यात आलेली आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर रायगड लोकसभा मतदारसंघ जिथे पुन्हा एकदा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे
सुनील तटकरे एका बाजूला आहे तर दुसरीकडे आनंद गीते आपण बघितलं तर माजी खासदार 6 वेळेस राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या प्रचारार्थ सुद्धा आपण बघितलं शरद पवारांनी सभा घेतली, उद्धव ठाकरेंनी आज सांगता सभा घेतली, तर दुसरीकडे सुनील तटकरे जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यामुळेच काटेकी टक्कर आपल्याला या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळेल. वेदांत, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तिकडे आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी, आफताब शेख, त्यासोबतच निशांत भद्रेश्वर हे सगळे आपल्याला अपडेट देत होते. आणि एकूणच या 11 मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र असू शकतं, कशा प्रकारे प्रचार झाला या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देत होते. त्या सगळ्यांचे देखील आभार. विजय केसरकर होते आपल्याला, ज्यांनी हातकणंगले, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणची माहिती दिली. या सगळ्या रिपोर्टर्सचे धन्यवाद देवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.